रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल 3 नगरपंचायत आणि 4 नगरपरिषद यांची निवडणूक झाली। खरं तर काल निवडणूक झाल्यानंतर आज मतमोजणीचा कार्यक्रम होता। संपूर्ण रत्नागिरीमध्ये ही मतमोजणी होणार होती। मात्र खंडपीठाने निर्णय दिल्याप्रमाणे या सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदांची जी मतमोजणी आहे ती येत्या 21 डिसेंबरला होणार आहे। मात्र आज 3 तारीख ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या मतपेट्या आहेत म्हणजे EVM मशीन आहेत ते ठेवणार कुठे हा प्रश्न होता आणि त्या आता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। मी आता आहे चिपळूणमधील युनायटेड हायस्कूल इथे आणि माझे जर तुम्ही मागे पाहाल तर इथे स्ट्रॉंग रूममध्ये संपूर्ण ह्या ज्या EVM मशीन आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे महसूल खातं आहे किंवा मग जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तेही चोख आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर पोलीस, कारण आता आज 3 तारीख आहे आणि 3 ते 21 तारखेपर्यंत पोलिसांना रात्रंदिवस जागता पहारा ठेवावा लागणार आहेत। थोडं काय तर डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे, कारण ही जी निवडणूक आहे ती फार चुरशीची होती आणि ही खरी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते। त्यामुळे कुठेतरी ह्या निवडणुकीला फार मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक जी दापोली नगरपंचायत आहे ती वगळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि जिल्हा परिषद नगरपरिषद अशा निवडणुका होत्या आणि ह्या पूर्णपणे 1-2 ठिकाणी किरकोळ वाद वगळता संपूर्ण ही निवडणूक आहे ती व्यवस्थित पार पडलेली आहे। पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि ह्या स्ट्रॉंग रूमच्या खाली SRPF आणि स्थानिक पोलीस यांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे पाहणं गरजेचं आहे की येत्या 21 तारखेला कदाचित दुपारपर्यंत नक्की नगरपरिषदेचा नगराध्यक्षपदाचा माळ कोणाच्या गळ्यात जाते किंवा नगर पंचायत आहे त्यांची त्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जातं हे पाहणं गरजेचं आहे। शेवटी मतदार राजाने ठरवलं असेल त्याच्याच गळ्यामध्ये नगराध्यक्षपदाची माळ जाणार आहे किंवा कोण नगराध्यक्ष ठरणार आहे किंवा मग नगरसेवक कोण ठरणार आहे हे त्या दिवशी म्हणजे 21 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोडक्यातच काय तर प्रशासन अलर्ट मोडला आहे किंवा मग पोलीस किंवा SRPF आहे ते अलर्ट मोडलं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।